या चॅप्टरचे ना 4 पार्ट आहेत स्टेट बोर्डमध्ये. पहिला पार्ट सरफेस टेन्शन, दुसरा पार्ट आहे फ्लुइड स्टॅटिक्स, तिसरा पार्ट आहे फ्लुइड डायनॅमिक्स आणि चौथा पार्ट आहे व्हिस्कॉसिटी. सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट पार्ट जर विचारात घेतला तर तो सरफेस टेन्शनच आहे. ठीक आहे, जो तुमचा खूप चांगला झाला, कारण की सरफेस टेन्शनवर एंटायर चॅप्टर बऱ्याच बुक्समध्ये आहे, NCERT मध्ये म्हणा किंवा बाकी स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न फ्लुइड स्टॅटिक्सचा, तर एक प्रिन्सिपल सोडलं तर आपलं फ्लुइड स्टॅटिक्सही झालं, 2च पिरियडमध्ये होऊन जाते ते. नंतर आहे फ्लुइड डायनॅमिक्स, त्याला थोडंसं जास्त वेळ लागेल, त्यावर क्वेश्चनची लेवलसुद्धा जास्त विचारल्या जाऊ शकते, म्हणजे थोडे डिफिकल्ट क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात. आणि नंतर आहे व्हिस्कॉसिटी, तोही सोपा आहे, त्यावर 1-2 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत, ते कॉमन आहेत, बहुतेक वेळेस तेच ते प्रॉब्लेम्स थोडे फिरून फिरून विचारलेले असतात. ओके, तर कालपर्यंत आपण जे पाहिलं त्याला एकदा आपण रिपीट करू. थोडं फास्ट रिवाइज करू आपण. फ्लुइड डायनॅमिक्सला आपण सुरुवात केली होती, सेकंड पार्ट. त्यानंतर आपण काही डेफिनेशन्स पाहिल्या होत्या, जसं फ्लुइड्स. बघा, आता जे गोष्ट आपल्याला समजलेली आहे ती वर्ड्समध्ये रिपीट करण्यात अर्थ नाही आहे. फ्लुइड्स काय असतात? कोणताही सबस्टन्स जो काय होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो. मग त्याला तुम्ही कसंही लिहा, लिहिण्याचं टेन्शन घेऊ नका. ते कॉन्व्हेंटची पद्धत सोडून द्यायची आपल्याला, की ऐसे होना चाहिए वैसे होना चाहिए, तभी मार्क्स मिळेंगे. ते मार्क्स मिळवण्यात काही रस नाही राहिला तर कोणाला. नंतर फ्लुइड स्टॅटिक्स, फ्लुइड जे आहे स्टॅटिक्स, थांबलेला आहे, थांबलेल्या फ्लुइडचा जर स्टडी असेल तर दॅट इज फ्लुइड स्टॅटिक्स. नंतर फ्लुइड डायनॅमिक्स, डायनॅमिक्स म्हणजे मोशन, फ्लुइड मोशनमध्ये असेल, वाहतं फ्लुइड असेल, लिक्विड असो की गॅसेस असो, त्यांचा स्टडी जो आहे तो काय झाला, फ्लुइड डायनॅमिक्स. दोघांनी मिळून याला काय म्हणतात, फ्लुइड मेकॅनिक्स. म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्सच्या 2 ब्रांचेस विचारल्या तुम्हाला, असं की विचारणार नाही तसे क्वेश्चन्स. फ्लुइड मेकॅनिक्सच्या 2 ब्रांचेस आहेत, फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स. ठीक आहे. आणि नंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स सांगितलं. आता ह्यावरही काही ना जास्त म्हणजे ते सेंटेन्स वाढवून याला वाढवण्यात काही अर्थ नाही. मला सांगा, सॉलिड सॉलिड का आहे? कारण त्याचे पार्टिकल एकमेकांसोबत घट्ट बांधलेले आहेत, म्हणून तो सॉलिड आहे. तो इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी स्ट्रॉंग. तर त्यानंतर येणारं लिक्विड, ते लिक्विड आहे म्हणजे त्याच्यामध्ये बोट टाकलं तर बाजूला सारून जातात पार्टिकल्स, किंवा पेन टाकलं आपण लिक्विडमध्ये, वॉटरमध्ये, पार्टिकल्स आजूबाजूला सारून जातात. का सारून जातात? त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन एवढा स्ट्रॉंग नाही आहे. दे कॅन डिस्प्लेस इच अदर. बरोबर आहे, एकमेकांना डिस्प्लेस करू शकतात. त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी आहे. गॅसेसमध्ये, आयडियल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स नसतोच, पार्टिकल एवढे दूर दूर असतात. बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स असण्यासाठी 2 पार्टिकलमधलं सेपरेशन जे आहे ते पाहिजे 10⁻⁹ मीटर. ऐकायला लागते बरोबर, केअरफुली, तर समजते. 2 पार्टिकलमधलं सेपरेशन 10⁻⁹ मीटर किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे, बिकॉज इट इज द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स तेव्हाच एक्झिस्ट होतो जेव्हा 2 पार्टिकलमधलं अंतर किती असते, 10⁻⁹ मीटरच्या जवळपास किंवा त्यापेक्षा कमी. गॅस पार्टिकल्स एवढे दूर दूर असतात की दे कॅन नॉट अट्रॅक्ट इच अदर. जे अट्रॅक्ट करणार नाही, ज्यांच्याकडे फोर्स नसेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, जिथे फोर्स तिथेच पोटेन्शियल एनर्जी. लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी तिथेच असेल जिथे फोर्स आहे. या पेनकडे पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड आहे, कारण या पेनला वेट आहे, वेट mg, या वेटमुळे त्या खाली जातो. बरोबर आहे. गॅस पार्टिकल्सला पोटेन्शियल एनर्जी नसते, फक्त धावत असतात, कायनेटिक एनर्जी असते. त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स 0 असतो, हे खाली सांगितलेलं आहे. नंतर जर तुम्हाला प्रॉपर्टीज विचारल्या फ्लुइडच्या किंवा लिक्विडच्या, इथे आपण लिक्विडच्या घेऊ. लिक्विडच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर लिक्विडला डेन्सिटी असते. नंतर स्पेसिफिक वेट. आता परत पाठ करायची गरज नाही, स्पेसिफिक वर्ड आलं की तुमचा कॉमन सेन्स डेव्हलप झाला पाहिजे. स्पेसिफिक मास, मास अपॉन व्हॉल्यूम. स्पेसिफिक वेट, वेट अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे, कळलं का? कुठली गोष्ट जर स्पेसिफिक म्हटलं असेल तर ती युनिट व्हॉल्यूमसाठी डिफाईन केलेली आहे, मग ते व्हॉट एव्हर इट मे बी. समजलं का? ठीक आहे. मग स्पेसिफिक वेट, जेवढं काही एखाद्या बॉडीचं वेट असेल त्याला त्या बॉडीच्या व्हॉल्यूमनी डिवाइड करायचं, वी गेट स्पेसिफिक वेट. मग तुम्हाला टर्म समजली पाहिजे, शब्द बोलला पाहिजे आपल्यासोबत, फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही भासली पाहिजे. ओके. नंतर काय आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी.
रिलेटिव्ह म्हणजे आपण तुलना करतो, एक बिल्डिंग आहे आणि दुसरी बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग उंच आहे. का बरं उंच आहे? याच्याकडे पाहिलं तर उंच आहे. तिसरी बिल्डिंग आणखी उंच आहे, त्याच्याकडे पाहिलं ती लहान आहे. बरोबर आहे. हे झालं रिलेटिव्ह. माझ्याकडे 20 रुपये आहेत, याच्याकडे 50 रुपये आहेत, माझ्यापेक्षा 5 पटीने जास्त आहे. बरोबर आहे. मग रिलेटिव्ह काढताना काय करतो, काहीतरी आपण एक बेस घेतो. बेस म्हणजे त्याच्यासोबत आपण कम्पेअर करतो. म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटी काढताना कुठल्याही सबस्टन्सची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटी सोबत कम्पेअर करतात. कोणासोबत कम्पेअर करतात? वॉटरच्या डेन्सिटी सोबत. आता वॉटरची डेन्सिटी म्हटलं तर वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळी असणार. मग कोणत्या टेम्परेचरला घ्यायची? जिथे मॅक्सिमम आहे. वॉटरची डेन्सिटी मॅक्सिमम असते 4 डिग्री सेंटीग्रेडला. बरोबर आहे. वॉटरची डेन्सिटी 4 डिग्री सेंटीग्रेडला मॅक्सिमम असते. मग कुठल्याही सबस्टन्सच्या डेन्सिटीला जेव्हा तुम्ही वॉटरच्या डेन्सिटीने डिव्हाइड करता, वी गेट रिलेटिव्ह डेन्सिटी. समजलं का? इथे रिलेटिव्ह म्हणताना बेस कोण कन्सिडर केला? डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. So density of any substance upon density of water is called relative density. बहुतेक वेळेस ते रिलेटिव्ह डेन्सिटी सिग्माने दाखवतात. कशाने दाखवतात रिलेटिव्ह डेन्सिटी? सिग्मा. सिग्मा असं वापरतात. ओके. सो रिलेटिव्ह डेन्सिटी काय असणार? डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स अपॉन, सॉरी रोनी वापरू, आणि डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड. ही काय झाली? रिलेटिव्ह डेन्सिटी. त्यानंतर काय आहे? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी कशाला म्हणतो आपण? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी सेमच असते बघा. फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाला म्हटलं बघा, इथे लक्षात घ्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाला म्हटलं तर इथे स्पेसिफिक वेट ऑफ एनी सबस्टन्सला स्पेसिफिक वेट ऑफ वॉटरने डिवाइड केलं. स्पेसिफिक वेट ऑफ एनी सबस्टन्स अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. ओके. तर त्यालाच म्हटलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी दोन्ही सारख्याच टर्म आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तीच आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी सुद्धा तीच आहे. आता बघा तुम्ही ना ते डेफिनेशन डोक्यातून काढून टाका. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लक्षात ठेवायची. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली असेल तर रिलेटिव्ह डेन्सिटी घ्यायची, रिलेटिव्ह डेन्सिटी दिली असेल तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी घ्यायची. नंतर काय आहे? प्रेशर. प्रेशर तुम्हाला माहिती आहे, पण प्रेशरमध्ये बी केअरफुल. प्रेशर काढताना आपण काय करतो? प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पण एक कंडिशन सगळ्यात महत्त्वाची आहे, दॅट फोर्स मस्ट बी परपेंडिक्युलर टू द एरिया. अदरवाईज समजा हा एरिया आहे, या एरियाला हा फोर्स कसा पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे. बरोबर आहे. या परपेंडिक्युलर फोर्सला एरियाने डिवाइड करायचं तर काय मिळेल तुम्हाला? थ्रस्ट अपॉन एरिया म्हणजे प्रेशर मिळेल. आणि समजा जर का फोर्स परपेंडिक्युलर नसेल तर त्या फोर्सचा असा कंपोनंट घ्यायचा जो एरियाला परपेंडिक्युलर आहे. समजलं असेल तुम्हाला. नंतर कॉम्प्रेसिबिलिटी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीमध्ये शिकायला मिळेल. एखादा सबस्टन्स किती कॉम्प्रेस्ड होऊ शकतो. बरोबर आहे. तर ती ॲबिलिटी ऑफ द सबस्टन्स टू गेट कॉम्प्रेस्ड इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेसिबिलिटी. जनरली सॉलिड जास्त कॉम्प्रेस्ड होत नाही, लिक्विड थोडेसे कॉम्प्रेस्ड होऊ शकतात, गॅसेस मोठ्या प्रमाणात कॉम्प्रेस्ड केल्या जाऊ शकतात. ती कॉम्प्रेसिबिलिटी ही टर्म आहे. नंतर विस्कॉसिटी. विस्कॉसिटी कळते का तुम्हाला? बघा, तुम्हाला समजा काय पाणी असं ओतायचं आहे प्याल्यामधून, ते सहज ओतल्या जाणार. हनी ओतायचं आहे, ते एकमेकांना पकडून असणार त्याचे पार्टिकल्स, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणा जास्त असेल किंवा ते वेगळी टर्म आहे थोडीशी, की ते घट्ट असं लिक्विड असणार. बरोबर आहे. त्याची विस्कॉसिटी जास्त आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. सरफेस टेन्शन आपण पाहिलं, कॅपिलॅरिटी आपण पाहिलं. ओके. दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिक्विड. वॉटर नाही, कुठलंही लिक्विड. ओके. नंतर एक एक गोष्ट आपण पाहिले. डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. जास्त वाचण्यात काही अर्थ नाही आहे. नंतर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला मिक्सचरची डेन्सिटी काढता आली पाहिजे. बरोबर आहे. मिक्सचरची डेन्सिटी मी फक्त आयडिया सांगतो, आता फॉर्म्युला वगैरे नाही लिहित. मिक्सचरची डेन्सिटी काढता आली पाहिजे. इथे काय म्हटलं? डिफरंट लिक्विड्स ऑफ डिफरंट मासेस. बरोबर आहे. पहिल्या लिक्विडची डेन्सिटी ρ1 आहे, त्याचं मास m1 आहे. दुसऱ्या लिक्विडची डेन्सिटी ρ2 आहे, मास m2 आहे. दोन्ही लिक्विडला काय केलं? मिक्स केलं. आणि हे जे मिक्सचर आहे त्या मिक्सचरची तुम्हाला डेन्सिटी काढायची. एकच लक्षात ठेवायचं की डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. मिक्सचरचं काय करायचं? मास काढायचं आणि त्याला मिक्सचरच्या व्हॉल्यूमने डिवाइड करायचं. बरोबर आहे. आणि मिक्सचरचं मास, पहिल्या सबस्टन्सचं मास m1 आहे, दुसऱ्या सबस्टन्सचं मास m2 आहे. राहिला प्रश्न व्हॉल्यूमचा. म्हणजे पाठ करायची गरज नाही, मला तेच म्हणायचं की तुम्ही पाठ नका करू तो फॉर्म्युला ब्लाइंडली. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. आता इथे व्हॉल्यूम म्हणजे पहिला सबस्टन्स आहे आणि दुसरा सबस्टन्स आहे, यांचे व्हॉल्यूम एकत्र केले तर हा सबस्टन्स तुम्हाला मिळाला. या दोघांच्या व्हॉल्यूमचे काय करावं लागणार? सम. पण डेन्सिटी बरोबर काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम बरोबर काय असणार? मास अपॉन डेन्सिटी. पहिल्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम, पहिल्या सबस्टन्सचं मास, पहिल्या सबस्टन्सची डेन्सिटी.
दुसऱ्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम, दुसऱ्या सबस्टन्सचं मास, दुसऱ्या सबस्टन्सची डेन्सिटी लिक्विडची. बरोबर आहे. म्हणजे या दोन व्हॉल्यूमला काय करायचं, एकत्र करायचं. म्हणून तुम्हाला इथे काय लिहिता येणार, m1 बाय ρ1 प्लस m2 बाय ρ2. म्हणून असा फॉर्म्युला थोडा ना पाठ करत असतात. ज्यांनी असा पाठ केला असेल, का असतो हा, वरती m1 प्लस m2 खाली m1 अपॉन ρ1 m2 अपॉन ρ2, कसा आला माहित नाही. त्यापेक्षा डेन्सिटी काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. मग पहिले टोटल मास वर लिहायचं आणि टोटल व्हॉल्यूम खाली लिहायचं. टोटल व्हॉल्यूम कसं काढायचं त्याच्यावर डोकं लावायचं आपलं. समजलं का. इथे फक्त काय केलं होतं आपण, जर मासेस सारखे असतील दोन्ही मासेस सारखे, तर दोन्ही मासेस एम काय, एम प्लस एम काय होणार, ट्वाईस एम. इथला एम तुम्हाला कॉमन काढता येणार. बरोबर आहे. म्हणून ते काय मिळालं होतं तुम्हाला, 2 टाइम्स ρ1 इंटू ρ2 अपॉन ρ1 प्लस ρ2. अशा प्रकारच्या मीनला काय म्हणतात, हार्मोनिक मीन. बरोबर आहे, हार्मोनिक मीन. सेकंड केस आपण घेतली होती. सेकंड केस तर आणखी सोपी आहे. तर सेकंड केसमध्ये आपण काय घेतलं होतं, डिफरंट लिक्विड्स ऑफ डिफरंट व्हॉल्यूम्स. बरं, पहिल्या लिक्विडची डेन्सिटी ρ1 आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे v1. दुसऱ्या लिक्विडची डेन्सिटी ρ2 आहे, त्याचं व्हॉल्यूम आहे v2. डेन्सिटी ऑफ मिक्सचर काढायचं आहे. परत काय करणार, टोटल मास अपॉन टोटल व्हॉल्यूम. टोटल मास, पहिल्याचा मास m1, दुसऱ्याचा मास m2, टोटल व्हॉल्यूम v1 प्लस v2. व्हॉल्यूम तर डायरेक्ट दिलेलेच आहेत. फक्त राहिला प्रश्न मासचा. मास बरोबर काय असते, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. m1 ला काय लिहायचं, मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो व्हॉल्यूम v1 इंटू ρ1 प्लस v2 इंटू ρ2 अपॉन v1 प्लस v2. पाठ नका करू, ठीक आहे. आणि तुम्ही पाठ नाही करणार तर ही लॉजिक जे आहे ना, तुमच्या बऱ्याच ठिकाणी कामात येईल. पाठ केलेला फॉर्म्युला उपयोगात नाही येणार परत, ठीक आहे. नंतर काय होतं, स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी. तर काय, त्याच्याकडे वर्ड्सकडे जाऊच नका तुम्ही. स्पेसिफिक वेट म्हणजे वेट अपॉन व्हॉल्यूम. मग जे मिळेल ते मिळेल. स्पेसिफिक वेट काय असणार, वेट अपॉन व्हॉल्यूम. डोंट ब्रॉदर अबाउट फॉर्म्युला, काय होतं काय नव्हतं वगैरे वगैरे, ते मिळते बरोबर, ठीक आहे. आणि ही रिलेशन्स वगैरे तुम्हाला करता येतात. फक्त एक स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर लक्षात ठेवा, की ते 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. नंतर काय घेतलं होतं आपण, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. नंतर काय घेतलं आपण, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. तर हे तुम्हाला सांगितलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी सेम आहे. ओके. नंतर काय घेतलं होतं आपण, प्रेशर. प्रेशर म्हणजे नॉर्मल फोर्स अपॉन एरिया. एक लिहिताना एक लक्षात ठेवायचं, नॉर्मल फोर्स अपॉन एरिया. कारण तो फोर्स सरफेसला कसा असला पाहिजे, नॉर्मल, परपेंडिक्युलर म्हणजेच नॉर्मल. ओके. त्याच्यानंतर आपण टाइप्स पाहिले होते प्रेशरचे. सध्या जे इथे रूममध्ये जे प्रेशर प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर. त्या प्रेशरला काय म्हणतात, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ते एखादं समजा तुमच्या सायकलचं, मोटरसायकलचा टायर आहे, कारचं टायर आहे, त्या टायरमध्ये जेवढी हवा आहे, ती हवा कशी मोजतात माहिती आहे का, बाहेरच्या प्रेशरपेक्षा ती किती जास्त आहे मोजतात, ॲडिशनल मोजतात किती आहे. बाहेर आहे तेवढी तर आहेच ना, तेवढी तर लागेलच. ॲडिशनल किती आहे ते मोजले. बरोबर आहे. म्हणून तो जो असेल प्रेशर डिफरन्स, बाहेरची एअर आणि आतमधली एअर, टायरच्या आतमधली, यांच्यामधला प्रेशर डिफरन्स. प्रेशर किती असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कारण टायरच्या आतमधलं प्रेशर जास्त असेल, त्यांच्यामधला जो डिफरन्स असेल, दॅट इज कॉल्ड एज गॉस प्रेशर. इट इज मेजर्ड बाय प्रेशर गॉज. गॉस प्रेशर. म्हणून टायर मोजण्यासाठी तुम्ही ते जे इन्स्ट्रुमेंट वापरता टायरमधली हवा मोजण्यासाठी, त्याला प्रेशर गॉज म्हणतात. ओके. प्रेशर गॉज. गॉस प्रेशर मोजण्यासाठी काय वापरतात, प्रेशर गॉज वापरतात. त्याला मोजण्यासाठी मॅनोमीटर पण वापरलं जाऊ शकते. ओके. नंतर काय आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे टोटल प्रेशर. म्हणजे तुम्ही टायरमध्ये हवा भरली, बाहेरचं प्रेशर तर आहेच आहे, आणि हवेचं ॲडिशनल जे प्रेशर आहे तेही, त्याच्या मिळून जे होणार, दॅट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट प्रेशर. काही लिहू नका, सगळं काही आहे आपल्या नोट्समध्ये, ठीक आहे. नंतर हेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर लिहिलं. आणि एक लक्षात ठेवा, फक्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते किती, 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच तुम्ही काय लिहू शकता, पास्कल. पास्कल लिहिताना पी स्मॉल काढा पूर्ण लिहिताना, आणि सिम्बॉल लिहायचं असेल तर कॅपिटल पी ए तुम्ही लिहू शकता. न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज पास्कल. एवढंच ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कॅल्क्युलेशन्समध्ये 1.013च्या जागी तुम्ही काय करू शकता, 1 इंटू 10⁵. तेव्हा 1.013 घ्यायची गरज नाही, म्हणजे सरळ सरळ 10⁵. ओके. हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. इथे वेगळं असेल अकोटला, बरोबर आहे.
मुंबईला वेगळं असेल, प्रत्येक ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर वेगवेगळं असते. इट व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस, इट व्हॅरीज फ्रॉम टाईम टू टाईम ॲट अ गिव्हन प्लेस. आज वेगळं प्रेशर असेल, उद्या वेगळं प्रेशर असेल, बरोबर आहे. हवेचा जो दाब आहे, प्रेशर आहे, ते कमी जास्त होत राहते, म्हणून तर वादळ वगैरे वारा वाहत राहतो. प्रेशर जर सारखंच राहिलं असतं तर वारा वाहलाच नसता. वारा वाहतो ना, वारा वाहतो म्हणजे इट गॅसेस फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. आपल्याला वाटतं वा काय आज मस्त हवा आहे आज. अरे हवा म्हणजे एकीकडे प्रेशर कमी आहे, दुसरीकडे जास्त आहे, म्हणून हवा आहे. कधी कधी काय असते, बिलकुल हवा नसते. हवा तर असतेच ना, वाहत नसते. ठीक आहे. तर तो कशामुळे होते, ते प्रेशर डिफरन्समुळे. याचा अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर सर्व ठिकाणी सेम नसते, ते बहुतेक वेळेस ते बदलत राहते, टाईमनुसार बदलते. सकाळी वेगळं असेल, दुपारच्या वेळी वेगळं असेल, सायंकाळी वेगळं असेल, रात्रीला वेगळं असेल, बरोबर आहे. आज वेगळं असेल, उद्या वेगळं असेल. सो इट व्हॅरीज फ्रॉम प्लेस टू प्लेस. ॲट ए पर्टिक्युलर प्लेस इट व्हॅरीज फ्रॉम टाईम टू टाईम. अगेन इट व्हॅरीज फ्रॉम सीझन टू सीझन, बरोबर आहे. टाईम टू टाईम म्हणजे सीझन टू सीझन. त्याच्यामुळे बॅरोमीटर इज यूज टू मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी काय वापरतात? बॅरोमीटर. हे बॅरोमीटर तुम्हाला समजलं पाहिजे. तसं हे बॅरोमीटर मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं. आता इकडे लक्ष द्या. बॅरोमीटर काय असेल, तर एका बिकरमध्ये ना मर्क्युरी घेतात. ऐका बरोबर. बिकरमध्ये काय घेतलेलं आहे? मर्क्युरी. इनफॅक्ट तुम्ही कुठलंही लिक्विड घेऊ शकता, पण मर्क्युरी घेतलं तर चांगलं राहील. या बिकरमध्ये मर्क्युरी आहे. ठीक आहे. आणि यामध्ये ना एक खूप मोठी टेस्ट ट्यूब जी आहे ती मर्क्युरीने भरली आणि अशी उलटी करून ठेवली, इन्व्हर्टेड. पहिले मर्क्युरी भरून ठेवला, नंतर त्याला याचं एंड क्लोज केलं असणार आणि त्याला असं ठेवून दिलं. आता मर्क्युरी खूप हेवी आहे. मर्क्युरी हेवी असल्यामुळे मर्क्युरी स्वतःच्या वेटमुळे खाली येणार आणि इथे काय तयार होणार? व्हॅक्यूम तयार होणार. काय तयार होणार? व्हॅक्यूम. समजलं का हे काय केलं? हेच मॅनोमीटर आहे, बरे बॅरोमीटर आहे. सिंपल बॅरोमीटर. कुठलंही तुम्ही पाईप घेऊ शकता, कुठलंही ट्यूब घ्या, त्याच्या आतमध्ये वॉटर तुम्ही भरलं तरी चालेल, पण वॉटर खूप जास्त लागेल, बरोबर. मर्क्युरी कमी लागेल. जेवढं डेन्सिटी त्या लिक्विडची जास्त, तेवढं ते लिक्विड तुम्हाला कमी लागेल, बरोबर आहे. आता इथे थोडं सिच्युएशनचा विचार करा या ठिकाणी, की हाऊ इट मेजर्स दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मला सांगा, हे लिक्विड खाली आलं ना वेटमुळे, ओके. आता आणखी खाली का नाही आलं? तर पूर्ण एमटीच व्हायला पाहिजे होतं. एमटी व्हायला पाहिजे होतं ना, पूर्ण खाली यायला पाहिजे होतं. मग पूर्ण खाली का नाही आलं? इथे एअर आहे आणि एअरचं प्रेशर किती आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सर्व ठिकाणी असं ऍक्ट होत आहे. हे जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हे या लिक्विडला आत ढकलण्याचा प्रयत्न करते, है ना. आणि या लिक्विड कॉलमचं जे वेट आहे, त्या लिक्विडला खाली ओढण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ या वेटमुळे डेव्हलप होणारं प्रेशर आणि बाहेरचं प्रेशर सेम असलं पाहिजे. बिकॉज लिक्विड फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. आता लिक्विड फ्लो नाही होत आहे, तिथे स्टेडी राहिलेलं लिक्विड तिथे थांबलेलं आहे. याचा अर्थ हे जे एअर आहे, हे त्या लिक्विडला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करते आणि इथे जे आहे लिक्विड, ते वेट जे आहे ते त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करते. याचा अर्थ दोन्ही प्रेशर काय झाले? इक्वल अँड ऑपोजिट झाले. सो दे बॅलन्स इच अदर. मग जेवढं प्रेशर या एअर लिक्विड कॉलमचं असेल, तेवढंच प्रेशर एअरचं असेल. समजलं का? लिक्विड कॉलमचं जेवढं प्रेशर असेल, एअरचंही तेवढंच असेल. एवढं तर क्लिअर झालं. मग एअरचं प्रेशर काढताना लिक्विड कॉलमचं प्रेशर तुम्हाला काढायचं. एअरचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट. लिक्विड कॉलमचं प्रेशर कसं काढणार? प्रेशर म्हणजे काय असते? फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे या लिक्विडचं वेट ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि वेट किती असणार? mg अपॉन एरिया. एम म्हणजे काय? हे जे लिक्विड आहे, या लिक्विडचं मास. या लिक्विडचं मास कसं काढणार? मास इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता बघा, हा एरिया पर सेक्शन ए, या लिक्विड कॉलमची हाईट आहे एच. तर या लिक्विडचं व्हॉल्यूम किती होणार? ए एच. मी मासला काय लिहिणार? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी अपॉन ए, बरोबर आहे. सो पी नॉट बरोबर काय करता येणार? व्हीला काय लिहिता येणार? ए इंटू एच इंटू रो इंटू जी अपॉन ए. ए काय होणार? कॅन्सल. म्हणजे काय लिहिता येणार? एच रो जी. आणि सी लेवलला नॉर्मल कंडिशनमध्ये जेव्हा टेम्परेचर 27 डिग्री सेंटीग्रेड असते, बरोबर आहे, ही जी हाईट आहे, मर्क्युरी जर घेतला तर तुम्हाला ही हाईट घ्यावं लागेल 76 सेंटीमीटर घ्यावं लागेल. म्हणजे ती 76 सेंटीमीटरलाच थांबेल तो कॉलम नॉर्मल कंडिशनमध्ये.
कळलं का? 76 सेंटीमीटरच असणार हाईट. 76 सेंटीमीटर, त्याचे तुम्ही मीटर जर केलं तर किती होते? 0.76 मीटर. मर्क्युरीची डेन्सिटी असते 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच ही काय होणार? 13.6 kg पर हे किती लिहिलं होतं मी? 0.76 मीटर. मर्क्युरीची डेन्सिटी 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. सो इट बिकम्स 13.6 इंटू 10 क्यूब kg पर मीटर क्यूब. आणि जी तुम्हाला माहिती आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या सर्व व्हॅल्यूज इथे टाकल्या कुठे? एच रो जी, तर तुम्हाला मिळेल 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच काय झालं? हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कसं काढलं समजलं का? अरे कॉईन असेल तर थिकनेस घेऊ शकता. आता ते कॉईनवर कॉईन ठेवला तसा कॉलम नाही तयार होणार. तेच ते राहणार. सेम थिंग. समजलं का? असं काढलेलं आहे. या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? बॅरोमीटर. आणि कोणी डिस्कवर केलं? टॉरिसेली. तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये? पण ज्यावेळेस काही काही गोष्ट माहिती नसते त्यावेळेस बरंच काही असते. आता काही नाही वाटत. कळलं का? समजलं? ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजता येईल तर ते बॅरोमीटरच्या साहाय्याने मोजतात. दुसरं प्रेशर काय सांगितलं? गॉस प्रेशर. गॉस प्रेशर म्हणजे प्रेशरमधला डिफरन्स. इट इज मेजर्ड बाय युझिंग मॅनोमीटर. आता आपण पाहू मॅनोमीटर काय असतं. पहा, लक्ष द्या. मॅनोमीटर काय आहे? समजा काय म्हणू आपण, हे एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये तुम्ही गॅस भरलेला आहे. केअरफुली पाहाल तर बरोबर समजेल तुम्हाला. कंटेनरमध्ये काय भरलेलं आहे? गॅस भरलेला आहे. तर याला काय केलं? समजा आपण एक याला आपण एक ट्यूब लावली, त्याच्यामध्ये गॅस भरलेला आहे सफिशियंट. आणि इथे मी याच्यावर ओव्हरलॅप करून लिहिणार आहे. तर इथे काय केलं? आपण एक ट्यूब लावली. एक ट्यूब आहे आणि या ट्यूबमध्ये ना मर्क्युरी भरलेला आहे. ट्यूबमध्ये काय भरलेलं आहे? मर्क्युरी. ज्यावेळेस इथे गॅस नसेल, म्हणजे हे कंटेनर ओपन असेल, समजा हे कंटेनर ओपन आहे, तर दोन्ही ठिकाणी जे प्रेशर आहे ते कोणतं असणार? ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल ना. दोन्ही ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर अशा तऱ्हेची लेवल राहील. ही झाली मर्क्युरीची लेवल. बरोबर आहे. तुम्ही काय करून राहिले? या कंटेनरमध्ये गॅस फिलअप करून राहिले. जेवढा तुम्ही या कंटेनरमध्ये गॅस भराल, या गॅसचं प्रेशर वाढत वाढत जाणार. आणि इथलं प्रेशर तर तेवढंच आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग इथलं प्रेशर वाढत गेल्यामुळे ही जी लेवल आहे ही खाली येत राहणार. बरोबर आहे. ही लेवल खाली येणार इथपर्यंत आणि ही लेवल वर जाणार. ओके. आणि आता काय करायचं तुम्हाला? हा डिफरन्स मोजायचा. किती वर गेली? एवढी वर गेली है ना. एवढं वर गेलं ना. मग एवढं या गॅसने या कॉलमला एवढं वर उचललं. मग या कॉलमचं जेवढं प्रेशर असेल तेवढंच या गॅसचं प्रेशर असेल. समजलं का? आणि म्हणून काय करायचं की ही हाईट मोजायची H1. कधी कधी असं असते, ही हाईट मोजायची H2. यांच्यामधला डिफरन्स म्हणजे H किंवा डेल्टा H. कधी कधी काय असते, पहिल्या कॉलमची हाईट, दुसऱ्या कॉलमची हाईट. आपल्याला या लेवलमधला डिफरन्स घ्यायचा आहे ना. समजलं का? किंवा हा कॉलम किती वर उचलला गेला ते घ्यायचं. किती वर उचलला गेला? Hने किंवा डेल्टा Hने. याचा अर्थ या कॉलमचं जेवढं प्रेशर असेल या गॅसचंही तेवढंच प्रेशर असेल. बरोबर आहे. म्हणून इथे काय मोजला गेला? प्रेशरमधला डिफरन्स मोजला गेला. कारण की इथे प्रेशर जास्त आहे. इथलं प्रेशर कमी कमी म्हणजे कोणतं? इथलं प्रेशर कोणतं आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि इथलं प्रेशर काय आहे? गॅसचं आतमधलं प्रेशर. त्यांच्यामधला काय मोजायचं आहे? डिफरन्स. तर असं जे इन्स्ट्रुमेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज मॅनोमीटर. मॅनोमीटर आला डोळ्यासमोर. डायग्राम्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असू शकतात. एक बरणी दाखवतात, त्याला बोच दाखवतात, त्यातून नळी काढतात वगैरे 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 सगळं. बरोबर आहे. काढायला अर्धा घंटा लागेल. त्यापेक्षा काय करायचं? एक बॉक्स दाखवून द्यायचा. आपल्याला कॉन्क्रीट आयडिया जी आहे ती क्लिअर करण्याचे मतलब. ठीक आहे. पण आपल्या त्या सर्क्युलर मोशनमध्ये ती कार दाखवली होती. त्या कारला ते काचन, तो ड्रायव्हर वगैरे वगैरे. 12वीचे विद्यार्थी पेपर सोडवले म्हणे आता डायग्रामच कशी काढायची.
त्यांना म्हटलं असं काही काढायची गरज नाही, ते आहे चुकून तसं टाकलेलं आहे, पण ते बॉक्स दाखवायचं सरळ सरळ. समजलं का? आयडिया महत्वाची आहे. काय मोजलं तुम्ही? येस, गॉस प्रेशर बाय युझिंग मॅनोमीटर. ठीक आहे. नंतर तुम्हाला काय मोजायचं आहे? ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशर मोजताना सर्व प्रेशरची काय करणार? सम. बरोबर आहे. गॉस प्रेशर, बाहेरचं प्रेशर आणि आतमधलं ॲडिशनल प्रेशर यांची जर तुम्ही सम केली तर तुम्हाला काय मिळेल? यस, ॲब्सोल्यूट प्रेशर मिळेल. ओके, इथपर्यंत मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे पास्कल्स लॉ. काय? पास्कल्स लॉ. ते ना, ते लिहून आणलेलं ते वाचून दाखवणं मला काही आवडलं नाही. मला असं वाटतं की आज जसं आपण डिस्कशन केलं हेच बेटर आहे. पास्कल्स लॉ काय आहे ते आपण पाहू. हम्म. नाही का? ठीक आहे, नंतर चेंज करून घेऊ आपण. करतो करतो, एक एक मिनिट. हां, हे ठीक आहे. तर ओके. तर पास्कल्स लॉ काय असतात? गोष्टी सिंपल त्यांना. मी ते स्लाइड्स वगैरे ते तयार करून पाहिल्या, पण मला असं वाटतं ना ते ते विचित्रच वाटतं, ते कॉम्प्लिकेटेड होऊन राहिलं उलट असं मला वाटते. आणि तेवढं अंडरस्टँडिंग वाढायला पाहिजे तेवढं काही वाढत नाही. ते लिमिटेड गोष्टी होतं, ते तेवढं दिसलं तेवढं सांगितले जाते. बाकीच्या मनात असते प्रॉब्लेम्स असतात ते राहून जातात मागे. पास्कल्स लॉ बघा काय आहे? लक्ष द्या. एखाद्या कंटेनरमध्ये ना लिक्विड भरलेलं आहे. काय झालं? हा. ठीक आहे. तर एखाद्या कंटेनरमध्ये लिक्विड भरलेलं आहे आणि जर का तुम्ही एखाद्या पॉइंटला प्रेशर वाढवलं, कुठेही एखाद्या पॉइंटचं जर प्रेशर वाढलं तर सर्वच ठिकाणी ते प्रेशर सारखंच वाढतं. म्हणजे एवढंच आहे. ग्रॅव्हिटी इग्नोर करायची. एखाद्या पॉइंटला एनिवे तुम्ही म्हणाल पॉइंटला प्रेशर कसं वाढवायचं काही कळत नाहीये, समजेल तुम्हाला. तर एखाद्या पॉइंटला जर प्रेशर वाढलं तर ते प्रेशर सर्वच पॉइंटला सारखंच वाढते. एवढं लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटीला इग्नोर करायचं. ग्रॅव्हिटीला इग्नोर का करतो? कारण की ग्रॅव्हिटीचा विचार केला तर वरतं ग्रॅव्हिटी म्हणजे वेट, तर वरतं प्रेशर कमी असेल आणि खाली प्रेशर वाढत वाढत जाणार, कारण की वरचं जे लिक्विड आहे ते प्रेशर एक्झर्ट करणार खाली. ग्रॅव्हिटीला आपल्याला काय करायचं आहे? इग्नोर करायचं आहे. एखाद्या ठिकाणी जेवढं प्रेशर चेंज होणार तो चेंज सर्व ठिकाणी अनडिमिनिश्ड ट्रान्समिट होणार. बोलणं बरोबर लक्षात घ्या माझं. काय म्हटलं? एखाद्या ठिकाणी प्रेशरमध्ये जो चेंज होणार तो सर्व ठिकाणी सारखाच ऑब्झर्व होणार. ठीक आहे. समजा या लिक्विडला काय करू आपण? कॉम्पॅक्ट करून टाकू इथे. ठीक आहे, त्याला आपण बंद करून टाकले आणि इथे एक ना छोटासा पिस्टन लावलेला आहे. इथे छोटासा पिस्टन लावलेला आहे आणि या पिस्टननी काय केलं? या लिक्विडला कॉम्प्रेस्ड केलं. आता समजेल तुम्हाला. कंटेनरमध्ये लिक्विड भरलेलं आहे, एखादं ऑइल भरलेलं आहे, इथे छोटासा पिस्टन लावलेला आहे आणि या पिस्टनला काय केलं तुम्ही? कॉम्प्रेस केलं. प्रेशर तर तुम्ही इथे एक्झर्ट केलं. इथे जेवढं प्रेशर वाढलं असेल त्या लिक्विडच्या आतमध्ये त्या वॉल्सवर सर्व ठिकाणी तेवढंच प्रेशर वाढलं असेल. पण एखाद्या ठिकाणी जेवढा तुम्ही प्रेशरमध्ये
चेंज करता तो चेंज सर्व ठिकाणी सारखाच ट्रान्समिट होतो. तो चेंज, बरोबर, चेंज इन प्रेशर ट्रान्समिटेड अनडिमिनिश्ड. अनडिमिनिश्ड म्हणजे डिमिनिश होणे म्हणजे कमी होणे. तो असं नाही की इथे इथे जर प्रेशर एक्झर्ट केलं इथे प्रेशर जास्त असणार, हे दूर आहे बॉल तर इथे प्रेशर कमी असणार. इथे समजा एखादं काय म्हणू आपण की हे कंटेनर आहे आणि हे अंतर आहे 1 किलोमीटर, इथेही तेवढंच प्रेशर एक्झर्ट होणार जेवढं इथे असणार. समजलं का? इथे जर तुम्ही प्रेशर कमी केलं तर सर्वच ठिकाणचं प्रेशर कमी होणार. मग एका पॉइंटला जर का लिक्विडमध्ये तुम्ही प्रेशरमध्ये चेंज करत असाल तर तो चेंज सर्व ठिकाणी लिक्विडच्या आतमधले पॉईंट असो किंवा वॉलवरचे पॉईंट असो सर्व ठिकाणी प्रेशरमधला चेंज सारखाच ट्रान्समिट होतो. पॉईंट क्लिअर झाला का? एका ठिकाणी जेवढं प्रेशर चेंज होणार सर्व ठिकाणी प्रेशर चेंज सेम असेल. इज दॅट क्लिअर? समजलं का? हाच आहे पास्कल्स लॉ. आणि याचं इतक्या सर्व ठिकाणी ऍप्लिकेशन आहे. तुम्ही खूप सारे ऍप्लिकेशन याचे पाहिले असतील. पास्कल्स लॉ समजला? सो प्रेशर ट्रान्समिटेड रिमेन अनडिमिनिश्ड. प्रेशर जे ट्रान्समिट करणार तुम्ही ते सर्व ठिकाणी ट्रान्समिट होणार. सो प्रेशर ट्रान्समिशन रिमेन अनडिमिनिश्ड. सो इट इज ट्रान्समिटेड एव्हरीवेअर इक्वली. बरोबर आहे? तो पॉईंट जवळचा असो की दूरचा असो, खालचा असो की बॉटमचा असो की टॉपचा असो, इथे जर प्रेशर तुम्ही एक्झर्ट केलं, इथलं जर प्रेशर तुम्ही 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअरने वाढलं तर प्रत्येक पॉईंटचं प्रेशर कितीने वाढलं असेल? 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअरनेच वाढलं असेल. मग तो वरचा असू द्या की मधला असू द्या की खालचा असू द्या की खूप दूरचा असू द्या, दूरचाही साईड लेवलचा असू द्या की वरचा असू द्या की बॉटमचा. समजलं का? तो प्रेशर मधला चेंज जो आहे तो सर्व ठिकाणी सारखा ट्रान्समिट होतो. इज दॅट क्लिअर? यालाच काय म्हटलेलं आहे? पास्कल्स लॉ. बघा याचे ना, समजलं का तुम्हाला? तर याचे आपल्याला ना अप्लिकेशन्स पाहायचे आहेत त्या पास्कल्स लॉचे. तर मला वाटतं तसे तर काही ॲप्लिकेशन एक तुम्ही ते अकोला रोडला जर तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये असेल तर समोर जाताना ना लेफ्ट हँड साईडला एक कार वॉशिंग सेंटर आहे. तिथे ना ते एक मोठा असा पाईप दिसतो आणि त्या पाईपवर ती कार ठेवलेली असते आणि तो पाईप उंच असतो आणि ते खालून जातात. पाहिलं का? त्याला हायड्रॉलिक लिफ्ट म्हणतात. काय? हायड्रॉलिक लिफ्ट. बरोबर आहे. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पास्कल्स लॉ. ते पास्कल्स लॉचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे? तर ते काय हायड्रॉलिक लिफ्ट काय असते हे आपण समजून घेऊ. तर तर आपल्याला बेस्ट एक्झाम्पल पाहायचं आहे पास्कल्स लॉचं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हायड्रॉलिक लिफ्ट. हायड्रॉलिक लिफ्ट काय असते बरोबर समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रॉब्लेम ज्यावेळेस येतील ना तुमचं डोकं बरोबर चालेल. समजून घ्या बरोबर. तर एक ट्यूब आहे, तुम्ही बोलून राहिले. त्या ट्यूबची एक आर्म जी आहे ती नॅरो आहे, दुसरी आर्म जी आहे ती वाईड आहे. आणि या ट्यूबमध्ये कुठलं तरी एक ऑइल भरलेलं आहे. पूर्ण ट्यूब अशी ऑइलची भरलेली आहे. ओके. इथे एक पिस्टन लावलेला आहे आणि या पिस्टनला तुम्हाला खाली ढकलायचं आहे. ढकलण्यासाठी काय तुमच्याकडे काही वेट्स आहेत, तुम्ही वेट ठेवून दिले, त्याच्यावर पोते ठेवून दिले किंवा काही असे दगड ठेवून दिले किंवा तुम्ही उभे राहिले किंवा तुम्ही त्याला हाताने दाबलं, काय वॉट एव्हर इट मे. बरोबर आहे. आणि इकडे एक मोठा सरफेस आहे, इथे सुद्धा पिस्टनच आहे. पण इथे एक भला मोठा ट्रक ठेवलेला आहे. हा ट्रक आहे. तो ट्रक तुम्हाला वर उचलायचा आहे. हे सांगा, जर एका पर्सनला म्हटलं, दोन व्यक्तीला म्हटलं की तुम्ही एफर्ट्स लावा ट्रक वर उचला, उचलले जाणार का? पण एक सिंगल पर्सन सुद्धा बाय युझिंग दिस डिव्हाइस या ट्रकला वर उचलू शकतो. बरं, फक्त अरेंजमेंट काय करावं लागेल ते तुम्हाला समजलं. बघ, आपलं लॉक आहे, प्रेशर ट्रान्समिटेड रिमेन अनडिमिनिश्ड. एका ठिकाणी जेवढं तुम्ही प्रेशर अप्लाय कराल दुसऱ्या ठिकाणी तेवढंच. आता बघा, हा जो आहे हा एरिया आहे A1, स्मॉल एरिया आहे. यावर जो फोर्स अप्लाय केला तोही स्मॉलच आहे, एक सिंगल पर्सन आहे तो फोर्स अप्लाय करत आहे. फोर्स किती आहे? F1. एरिया किती आहे? A1. इथे अप्लाय केलेलं प्रेशर P1 बरोबर काय असणार? F1 अपॉन A1. पण इथे जेवढं प्रेशर एक्झर्ट होणार ते सर्व प्रेशर सर्व ठिकाणी सारखंच असणार. पण इथे तुम्ही त्या पिस्टनला खाली ढकलून राहिले.
या पिस्टनला जर तुम्ही खाली ढकलत असाल तर इथे जे प्रेशर असणार ते या पिस्टनला, या कारला वर ढकलण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. आणि हा तर ट्रक खूप मोठा आहे आणि ट्रकला वर उचलण्यासाठी किती फोर्स लागेल, जेवढं त्याचं वेट आहे त्यापेक्षा जास्त लागेल ना. थोडं हळूहळू उचलायचं असेल तर वेटपेक्षा जास्त. ओके. म्हणून इथे हा जो पिस्टन आहे याचा एरिया A2 आणि याला ट्रकला वर उचलण्यासाठी फोर्स किती लागतो F2. तर इथलं प्रेशर काय असणार P2 इक्वल टू F2 अपॉन A2. पण आपला लॉ काय सांगतो पास्कल्स लॉ, प्रेशर रिमेन सेम. पहिल्या पॉईंटला जेवढं प्रेशर अप्लाय केलं असेल दुसऱ्या सर्वच पॉईंटला अप्लाइड प्रेशर ही तेवढंच असेल, सेमच असेल. P1 इक्वल टू P2. आता बघा केअरफुली ऑब्झर्व करा. P1 इक्वल टू P2, P सेम असेल तर P1 किती आहे, सो P1 इक्वल टू P2. सो P1 किती आहे F1 अपॉन A1 इक्वल टू P2 किती आहे F2 अपॉन A2. पण आपल्याला ट्रक उचलायचा आहे. ट्रक उचलण्यासाठी गरज कशाची आहे F2 ची, फोर्सची गरज आहे ना. आपल्याला असा फोर्स लावायचा जो ट्रकच्या वेटपेक्षा, तरच त्याला वर उचलेल. बरोबर आहे. म्हणून F2 जर तुम्हाला काढायचा असेल तर हा A2 वर घ्या. F2 इक्वल टू A2 अपॉन A1 इंटू F1. ओके. आता तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा की A2 जेवढा जास्त, बरोबर आहे, A2 जेवढा जास्त असेल A1 पेक्षा तेवढ्या पटीने हा फोर्स वाढेल. समजा काय म्हणू आपण समजण्यासाठी, सो A1 आहे 1 मीटर स्क्वेअर. A1 किती आहे 1 मीटर स्क्वेअर आणि A2 जो आहे हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, हा आहे 100 मीटर स्क्वेअर. इथला पिस्टनचा एरिया लहान आहे, इथल्या पिस्टनचा एरिया मोठा आहे. बरोबर आहे. आणि F1 जो आहे तुम्ही जो फोर्स अप्लाय करून राहिले समजा तो आहे 10 न्यूटन. किती फोर्स अप्लाय केला 10 न्यूटन. 10 न्यूटन जास्त फोर्स नाही, कमी फोर्स आहे 10 न्यूटन. समजलं का. 10 न्यूटन म्हणजे किती, कोण सांगेल 10 न्यूटन फोर्सला तुम्हाला फील करायला सांगितलं, कोण फिलिंग करवणार 10 न्यूटनचं. ते 10 न्यूटन एवढ्या फोर्सला फील करायचं फक्त, की किती फोर्स म्हणजे 10 न्यूटन. येस, 1 kg वेट वर उचलायचं, 1 kg वेट घ्यायचं आणि त्याला वर उचलायचं 1 kg वेट. बरोबर आहे. फोर्स म्हणजे वेट ना, फोर्स म्हणजे एक प्रकारचं वेट असणार. वेट किती असणार mg, मास किती घेतलं 1, जी अप्रॉक्सिमेटली 10, काय झालं 10 न्यूटन. किती पटकन समजलं त्यांना, विचारच करत राहील. अरे 1 kg 10 न्यूटन वेट फील करणे म्हणजे काय, 1 किलो वजन घ्यायचं आणि त्याला उचलून पाहायचं, दॅट इज 10 न्यूटन. 1 किलोचं तो वजन उचललं असेल ना कधी, मार्केटमधून भाजीपाला आणला 1 किलो, त्याचं जे आहे समजायचं. आता आता जेवढ्याच झालं ना तुम्ही 1 किलो जर आणला समजा, इट इज 10 न्यूटन. ओके. तर लक्षात घ्या. आता 1 किलो तर तुम्हाला सहज, मग तुम्हाला काय वाटतं की ठीक आहे तुमच्यापैकी कोणाला तरी ट्रक उचलायचा आहे, तुम्ही किती एफर्ट्स लावाल, 1 किलो 2 किलो, किती किलो वजन उचलू शकता तुम्ही, सहज सहज किती किलो वेट उचलू शकता. नाही सहज सहज नॉर्मल 30 kg उचलून पहा तुम्ही, 30 kg थोडं ना उचलल्या जाणार, सहज नॉर्मल 5 kg, 5 kg तर नॉर्मल उचलणार ना. आपल्याला एफर्ट्स नाही लावायचे, मेहनत नाही घ्यायची आपल्याला. ओके 5 kg. आता 1 kg, लक्ष द्या, 1 kg असेल तर 10 न्यूटन, 5 kg असेल तर 50 न्यूटन. मग तुम्ही जो फोर्स अप्लाय केला तो किती अप्लाय केला, 50 न्यूटन. काय झालं याला, 50 न्यूटन. आता इथे बघा या ट्रकवर किती फोर्स एक्झर्ट झाला तुम्हाला काढायचं आहे. F2, A2 किती आहे 100, A1 किती आहे 1, F1 किती आहे 10. सो F2 बरोबर काय होणार 1000 न्यूटन. म्हणजे तुम्ही जो 50 न्यूटन फोर्स अप्लाय केला त्या 50 न्यूटनचं रूपांतर किती मध्ये झालं 1000 न्यूटन मध्ये झालं. तुम्ही किती अप्लाय केला 50 न्यूटन आणि त्याचं रूपांतर किती मध्ये झालं 1000 न्यूटन मध्ये. हे घेतलं ना 50 केलं ना, आता F2 करतो ना आपण कॅल्क्युलेट. A2 किती आहे 100, A1 किती आहे 1 आणि F1 किती घेतला 10. सॉरी इथे किती पाहिजे 50, 50 तर काय होणार आहे 5000, 5000 न्यूटन. म्हणजे 50 न्यूटनचं रूपांतर 5000 न्यूटन मध्ये झालं. समजलं का, किती पटीने फोर्स वाढला. तुम्ही अप्लाय करू शकता 50 न्यूटन सहज. आणि 50 न्यूटनचं कन्व्हर्शन कशामध्ये होते 5000 न्यूटन म्हणजे 5 क्विंटल वजन उचलू शकतो, 500 kg ना.
500 kg, बरोबर. 500 kg म्हणजे किती? 5 क्विंटल. तुम्ही इमॅजिन करू शकता 5 क्विंटल उचलणे. पण हायड्रॉलिक लिफ्टच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता? 5 क्विंटलला लिफ्ट अप करू शकता. सो हायड्रो येस, समजलं नाही का कसं आलं? ओके. हा एम जी ना, एम जी जी किती असणार? 10. राहिला एम किती? 500. सो म्हणून किती असणार? 500 kg. समजलं का? सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉचं बेस्ट एक्झाम्पल आहे, दॅट इज हायड्रॉलिक लिफ्ट. यावर खूप सारे लक्ष द्यायचे. तुम्हाला असं विचारतील की एखादा ट्रक उचलायचा आहे, पहिल्या पिस्टनचा एरिया दिला असेल, दुसऱ्या पिस्टनचा एरिया दिला असेल, त्या ट्रकचं मास दिलं असेल किंवा त्या ट्रकचं वेट दिलं असेल, तुम्हाला विचारतील किती फोर्स अप्लाय कराल. म्हणजे काय विचारलं? F1 विचारलं. सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे? P1 इक्वल टू P2. सो F1 बाय A1 इक्वल टू F2 बाय A2. जो F विचारला असेल तो काढायचा. कधी F विचारतील तर कधी एरिया विचारतील. तुम्हाला म्हणतील की तुम्ही इंजिनियर आहे आणि तुम्हाला हायड्रॉलिक लिफ्ट डिझाईन करायची. बरोबर आहे. त्या हायड्रॉलिक लिफ्टची कपॅसिटी आहे, एवढा एवढा वेट त्याने उचललं पाहिजे. एवढं वेट उचललं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे काय क्लिअर झाला? F2. F2 जर क्लिअर झाला तर जे अप्लाय वेट करणार आहेत त्यांची कपॅसिटी विचारायची किती आहे? F1. त्यावरून 2 पिस्टनचे एरिया असे डिझाईन करायचे. बरोबर आहे. कळलं का? मग एरियाचा रेशो जेवढ्या पटीने वाढेल, फोर्सही तेवढ्या पटीने वाढेल. एरिया जेवढ्या पटीने वाढेल, फोर्सही तेवढ्या पटीने वाढेल. एरिया किती वाढला होता? 100 टाइम्स. तो फोर्स पण किती वाढला? 100 टाइम्स. मग आता हे प्रॉब्लेमना फॉर्म्युला वापरून करायची गरज नाही. जेवढ्या पटीने एरिया वाढला तेवढ्या पटीने फोर्स वाढला. पहिल्या पिस्टनचा, छोट्या पिस्टनचा एरिया 2.5 मीटर स्क्वेअर, मोठ्या पिस्टनचा एरिया 10 मीटर स्क्वेअर. 4 टाइम्स. बरोबर आहे. तर फोर्सही काय होणार? 4 टाइम्स वाढेल. सहज सहज करायचं. समजलं का? तर जेवढ्या पटीने एरिया वाढेल तेवढ्या पटीने फोर्स वाढेल. तुम्ही ते पोकलँड मशीन वगैरे पाहत, जेसीबी ज्याला म्हणतात, जेसीबी माहित आहे? जेसीबी मशीन किंवा पोकलँड मशीन, त्याचा जो पंजा असतो त्याच्यामध्ये भयानक ताकद असते. बरोबर आहे ना? अगदी त्या मातीच्या ढिगाऱ्याला किंवा कडक जागेलाही खोदून असे बाहेर काढते. तिथे काय असते, तुम्ही जर पाहिलं तर तिथे सगळे पिस्टन लागलेले असतात आणि अगदी त्या ड्रायव्हरच्या जवळ किंवा त्या मशीनच्या जवळ जो पिस्टन असतो तो बारीक असतो आणि तो पिस्टन जाड जाड होत राहतो. तो जो पंजा असतो त्याच्या जवळचा पिस्टन सर्वात जाड असतो. बरोबर. मग इथला पिस्टन बारीक आणि इथला पिस्टन जाड आहे. मग इथे ते जे इंजिन जे लिक्विड फ्लो करते किंवा पुश करते लिक्विड, ते पुश करण्याची त्या इंजिनची कपॅसिटी कमी असते. पण इकडे मात्र पिस्टन खूप मोठा आहे, त्यामुळे त्याची कपॅसिटी काय होते? फोर्स काय होतो? वाढतो. सर्व ज्या पोकलँड मशीन आहेत त्या याच प्रिन्सिपलवर वर्क करतात. ते खूप सारे पिस्टन लावलेले असतात आणि पहिला जो असतो तो ते एक छोटीशी ट्यूब असते. त्या ट्यूबमधून ते ऑइल डिस्प्लेस करतात आतमध्ये. बरोबर आहे, फोर्सफुली. पण तो जेवढा फोर्स असतो ऑइलचा डिस्प्लेस करायचा लहान ट्यूबमधला, इथला फोर्स काय होतो? त्याच्या काही पट वाढतो. म्हणजे इथे जर तुम्ही ट्यूब पाहिली ना, तर ही एक रबर ट्यूब असते लावलेली. रबर नसेल कारण की फोर्सही जास्त असतो. इथे एक ट्यूब लावलेली असते आणि तो जो पंजा असतो तिथे जाड पिस्टन लावलेला असतो. त्याचा हा काही पट असतो. बरोबर आहे. ज्याच्या 100 टाइम्स याचा एरिया असेल किंवा याच्या 500 टाइम्स याचा एरिया असेल. जेवढा या ट्यूबपेक्षा या पिस्टनचा एरिया जास्त, तेवढा फोर्स काय होणार? जास्त होणार. बरोबर आहे. फोर्स वाढवणं सरळ सरळ कशावर आहे? जेवढा एरिया वाढवाल तेवढा फोर्स वाढेल. म्हणून काय करायचं? हे जेवढं कमी तेवढं चांगलं. पहिला एरिया. दुसरा एरिया जेवढा जास्त तेवढा फोर्स डेव्हलप होणार. आता आपली रिक्वायरमेंट काय? काय उचलायचं आहे? बरोबर. पोतं उचलायचं आणि ट्रक उचलण्याची मशीन बनवली, असं करण्यात काही अर्थ नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी हायड्रॉलिक लिफ्ट डिझाईन केलेली असते. समजलं का? तर हे झालं पास्कल्स लॉ. तर ह्या पास्कल्स लॉचं हायड्रॉलिक लिफ्ट जे आहे ते एक बेस्ट एक्झाम्पल आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे अपथ्रस्ट किंवा बियॉन्ड फोर्स. हे तुम्हाला माहीतच आहे. अपथ्रस्ट किंवा अपथ्रस्ट किंवा बियॉन्ड फोर्स. लक्षात घ्या, अपथ्रस्ट किंवा बियॉन्ड फोर्स काय आहे. इकडे बोर्डवर पहा. परत एखादं फ्लुइड आहे, या कंटेनरमध्ये फ्लुइड घेतलेला आहे आणि वॉटर असेल किंवा कुठलंही फ्लुइड असेल. लक्ष द्या इकडे केअरफुली. या फ्लुइडमध्ये एखादी बॉडी तुम्ही टाकली, ही बॉडी फ्लोट होत आहे पार्शियली किंवा फुल्ली. काय होत आहे? बॉडी
फ्लोट होत आहे, खाली सिंक नाही झालेली आहे. फ्लोट होताना एक तर बॉडी पार्शियली फ्लोट होणार किंवा फुल्ली फ्लोट होणार. तर हे लिक्विड या बॉडीवर काय करते, अपवर्ड डायरेक्शननी फोर्स एक्झर्ट करते. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अपथ्रस्ट. इट इज कॉल्ड ॲज बायोंट फोर्स. एअर सुद्धा फोर्स एक्झर्ट करते. एअर एक प्रकारचं काय आहे, फ्लुइड आहे. एअर एक प्रकारचं फ्लुइड आहे. एअरमध्ये जर एखादा सिंपल पेंडुलम आहे तर सिंपल पेंडुलमवर एअर काय करत असणार, बियॉन्ड फोर्स एक्झर्ट करत असणार, ज्याला आपण निग्लेक्ट केलेला आहे. सिंपल पेंडुलमच्या ड्रॉबॅकमध्ये आणखी एक ड्रॉबॅक तुम्हाला टाकता येणार की सिंपल पेंडुलममध्ये एअरमुळे जो बियॉन्ड फोर्स आहे त्या बॉबवर ऍक्ट होणार, तो काय केला, निग्लेक्ट केला. समजलं. तर कुठलीही जी बॉडी आहे एखाद्या लिक्विडमध्ये फुल्ली किंवा पार्शियली फ्लोट होत असेल किंवा इमर्स्ड झालेली असेल तर त्या बॉडीवर अपवर्ड डायरेक्शननी फोर्स एक्झर्ट होतो. तो जो अपवर्ड फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज बायोंट फोर्स. त्या अपवर्ड फोर्सला काय म्हणतात, बायोंट फोर्स म्हणतात. हा असतो किती पहा. काय करायचं, हे जे इमर्स व्हॉल्यूम आहे ते काढायचं. कुठलं व्हॉल्यूम काढायचं, VI, व्हॉल्यूम इनसाइड दी लिक्विड. बरोबर आहे. आणि हा जो अपथ्रस्ट तुम्हाला काढायचा असेल तर अपथ्रस्ट असतो, अपवर्ड फोर्स असतो, एफने दाखवला तरी चालेल, V इन I फॉर इमर्स्ड व्हॉल्यूम. वरचं व्हॉल्यूम घ्यायची गरज नाही, जेवढं व्हॉल्यूम इमर्स झालं तेवढंच घ्यायचं. इंटू रो, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड, आणि इंटू जी, एवढा असतो अपथ्रस्ट. समजलं का. अपथ्रस्ट काढता येणार. अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय झाला, सरळ सरळ तुम्ही असं लक्षात ठेवा, अपथ्रस्ट म्हणजे V रो जी. फक्त V कुठला घ्यायचा, त्या बॉडीचं जेवढं व्हॉल्यूम वॉटरमध्ये आहे तेवढंच घ्यायचं, वरचं नाही घ्यायचं. समजलं का. अर्धी बॉडी वॉटरमध्ये असेल तर अर्ध व्हॉल्यूम घ्यायचं. बरोबर आहे. काय म्हणू आपण की कधी कधी का 1/4 वर असते आणि 3/4 खाली असते. वॉटरमध्ये जेवढं व्हॉल्यूम इमर्स्ड असेल ते व्हॉल्यूम घ्यायचं. बरोबर आहे. इंटू ज्या लिक्विडमध्ये बॉडी इमर्स केलेली त्या लिक्विडची डेन्सिटी इंटू जी, एवढा अपथ्रस्ट या बॉडीवर ऍक्ट होतो. आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं. मास सांगितलंच कुठे मी, रो ऑफ लिक्विड, लिक्विडची डेन्सिटी म्हणून VL लिहिलं. रो कोणाचा आहे, त्या बॉडीचा नाही, ज्या लिक्विडमध्ये बॉडी तरंगत असेल त्या लिक्विडचा रो आहे. जी काय आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याला आपल्याला प्रूव्ह करायचं. एवढं समजलं का. बरोबर आहे. प्लस मग आपल्याला बियॉन्ड फोर्सचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. प्रूव्ह दॅट बियॉन्ड फोर्स इक्वल टू V रो जी. ठीक आहे. तर पहा आपण याला कसं प्रूव्ह करणार. बियॉन्ड फोर्स V रो जी आपल्याला प्रूव्ह करायचं. पहा, लक्ष द्या. समजा हे पूर्ण लिक्विड आहे, कंटेनर दाखवलं तरी चालेल. या कंटेनरमध्ये आणि याच्यामध्ये आपण ना एखादी बॉडी घेऊ आणि याच्यामध्ये एक बॉडी ठेवलेली आहे. ही एक बॉडी आहे. तर इथे ही बॉडी ठेवलेली आहे. लक्षात घ्या बरोबर. आतमध्ये घेतली आपण बॉडी समजण्यासाठी. आणि पहा, लक्ष द्या आता काय होणार ना. वरचं जे लिक्विड आहे हे या बॉडीवर फोर्स एक्झर्ट करणार डाऊनवर्ड डायरेक्शनने. इथलं जे लिक्विड आहे हे राईटकडे फोर्स एक्झर्ट करणार. इथलं जे लिक्विड आहे हे लेफ्टकडे फोर्स एक्झर्ट करणार. आणि इथलं जे लिक्विड आहे हे वरच्या डायरेक्शनने फोर्स एक्झर्ट करणार. समजलं का. वर जे लिक्विड आहे ते त्या बॉडीला कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेल. खालचे लिक्विड बॉडीला कॉम्प्रेस, पूर्ण लिक्विड बॉडीला काय करण्याचा प्रयत्न करेल, समजते, कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेल. पण हे जे हॉरिझॉन्टल लेवलचे फोर्सेस आहेत दे आर इक्वल अँड अपोजिट, सो दे कॅन्सल इच अदर. हॉरिझॉन्टल लेवलचे जे फोर्स आहेत ते इक्वल अँड अपोजिट आहेत म्हणून ते कॅन्सल करेल. हा जेवढा फोर्स आहे हाही तेवढाच फोर्स आहे. बरोबर आहे. आपण काय करू, फक्त व्हर्टिकल फोर्सेसचा विचार करू. पहा तुम्हाला व्हर्टिकल फोर्स काढता येतो का. इथला तुम्हाला काढायचा फोर्स बघा. वरता एअर, एअरचं प्रेशर काय असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ऐका बरोबर, एअरचं प्रेशर काय असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ही हाईट आहे H1. मला सांगा मग ह्या लिक्विडचं प्रेशर इथे काय असणार, P इक्वल टू H1 रो जी. म्हणून इथलं जर तुम्हाला हे टोटल प्रेशर काढायचं असेल या पॉईंटचं, तुम्हाला काय करावं लागेल, नॉटमध्ये H रो जी ॲड करावं लागेल. या साईडला म्हणू आपण साईड ए, या साईडला म्हणू आपण साईड बी. मग साईड ए वर ऍक्ट होणारं पूर्ण प्रेशर जर तुम्हाला काढायचं असेल त्याला आपण P1 म्हणू. तर हे P नॉट तर आहेच आहे, पण लिक्विडचंही प्रेशर ऍड समजत आहे ना. इथं काय आहे, एअर, एअरचं प्रेशर किती आहे, P नॉट, आणि हे आहे लिक्विड.
लिक्विड ही स्वतःचं प्रेशर काय करणार, एक्झर्ट करणार. लिक्विडचं प्रेशर काय असते, पी इक्वल टू एच रो जी. हे लिक्विडची हाईट किती आहे, H1, तर हे प्रेशर किती असणार, H1 रो जी. म्हणून इथलं प्रेशर या ए पॉइंटला ऍक्ट होणारा प्रेशर काय असणार, P1 इक्वल टू पी नॉट प्लस H1 रो जी. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ लिक्विड. समजते. पण आपल्याला इथला फोर्स काढायचा आहे. फोर्स जर काढायचा असेल तर प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन फोर्स इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. मग तुम्हाला फोर्स F1 काढायचा असेल तर प्रेशर इंटू एरिया P1 इंटू A1. सो P1 किती आहे किंवा A इंटू P1 किती आहे, P नॉट प्लस H1 इंटू रो इंटू जी. समजलं का हे. अरे प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय केलं की काय मिळाला, फोर्स मिळाला. हा इथला फोर्स आहे F1. आता सिमिलरली इथला फोर्स काढायचा आपल्याला F2. मग इथलं बी पॉईंटचं प्रेशर काढावं लागेल. बी पॉईंटचं प्रेशर काढायचं आहे. बघा इथून जर हाईट मोजली तर ही हाईट आहे बी पॉईंटची H2. वरतं प्रेशर किती आहे, बी पॉईंटचं तुम्हाला प्रेशर काढायचं आहे P2. वरतं प्रेशर किती आहे, काय वरतं एअरचं प्रेशर काय असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर P नॉट. आणि इथे जे प्रेशर एक्झर्ट होते, तुम्हाला सांगितलं आहे प्रेशर सर्व ठिकाणी सारखंच असते. या वॉलवर जेवढं एक्झर्ट असणार एका लेवलला प्रेशर सर्व ठिकाणी सारखं असेल. इथे प्रेशर असणार. इथलं प्रेशर काढायचं आहे तर P नॉट मध्ये या लिक्विड कॉलमचं प्रेशर ऍड करावं लागेल. इथलं प्रेशर काढायचं असेल P नॉट प्लस काय करणार, H2 इंटू रो इंटू जी. हे झालं प्रेशर. पण तुम्हाला जर फोर्स लागत असेल तर प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय करा. हा एरिया आहे, एरिया किती आहे ए इंटू काय करणार P नॉट प्लस H2 इंटू रो इंटू जी. समजलं का. हा याला मी ए बी लिहिलं आणि हा आता फॉर्च्युनेटली परत ते सारखेच झाले. एरियासाठी एन या पॉईंटला आहे तर आपण काय करू शकतो, इथे पी क्यू करू शकतो. हा पॉईंट आहे पी, हा पॉईंट आहे क्यू. इथे पी लिहिता येणार तुम्हाला. पी प्रेशरसाठी झाला. आता हा पहिला पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट. हे पहिल्या पॉईंटला लिहिलं आपण आणि हे दुसऱ्या पॉईंटला लिहिलं. समजलं का तुम्हाला. काय केलं समजलं का सांगा. बॉडी वॉटरमध्ये घेतली. त्या बॉडीचा वरचा सरफेस जो आहे तो किती खोल आहे, अरे किती खोल आहे, H1. वरचं प्रेशर किती आहे, P नॉट. H1 इतक्या लिक्विडचं प्रेशर काय असणार, H रोजी. इथलं टोटल प्रेशर काय झालं, P नॉट प्लस H1 रोजी. पण आपल्याला पाहिजे फोर्स. फोर्स काढायचं असेल तर प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय करा, बरोबर आहे. फोर्स काढायचा असेल तर प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय करा. सो F1 काढताना हे झाला प्रेशर, याला एरियाने मल्टिप्लाय करा. सो P नॉट प्लस H1 रो इंटू जी. कळलं का. तसंच तुम्हाला या पॉईंटचं प्रेशर काढायचं आहे तर P नॉट तर असेलच, पण हा पॉईंट किती खोल आहे, H2. त्यामुळे इथे ऍक्ट होणारा प्रेशर जर तुम्हाला काढायचं असेल तर P नॉट प्लस H2 रो जी. म्हणून प्रेशर काय असणार, P नॉट प्लस H2 रो जी. पण तुम्हाला काय काढायचं आहे, बॉडीवर ऍक्ट होणारा फोर्स. फोर्स जर तुम्हाला काढायचं असेल तर फोर्स काढताना प्रेशरला एरियाने मल्टिप्लाय केला. मला सांगा कोणता फोर्स जास्त आहे, वरचा फोर्स जास्त आहे की खालचा. खालचा फोर्स जास्त आहे, कारण हाईट जास्त आहे. मग खालचा फोर्स जास्त आहे आणि वरचा फोर्स कमी आहे. नेट फोर्स कोणत्या डायरेक्शनने, अपवर्ड डायरेक्शनने. जो नेट फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शनने त्यालाच काय म्हणतात, अपथ्रस्ट. म्हणून जर तुम्हाला अपथ्रस्ट काढायचं असेल तर खालचा जो फोर्स आहे त्यामधून वरचा मायनस करायचा. मग सरळ सरळ जर तुम्हाला अपथ्रस्ट काढायचा असेल तर जो वरचा फोर्स आहे, खालचा जो फोर्स आहे F2, त्यामधून वरचा फोर्स काय करा, मायनस. मग हा किती आहे, ए इंटू P नॉट प्लस H2 इंटू रो इंटू जी. मायनस पहिला किती आहे, ए इंटू P नॉट प्लस H1 इंटू रो इंटू जी. सिम्प्लिफाय करा बरं, काय मिळेल, ए इंटू P नॉट प्लस ए इंटू H2 इंटू रो इंटू जी मायनस ए इंटू P नॉट मायनस H1 इंटू रो इंटू जी. बरोबर आहे. ही प्लस टर्म आहे ही मायनस टर्म आहे, कॅन्सल. कॉमन काढा. कॉमन काय काढता येणार, एच कॉमन काढता येणार. इथे ए कॉमन काढता येणार H2 मायनस H1 रो इंटू जी. काय कुठं राहिलं इथे, ठीक आहे. समजलं का. काय केलं आपण, नेट अपवर्ड फोर्स काढला. समजलं ना. आता विचार करा, मला सांगा, ही जी बॉडी आहे, लक्ष द्या इकडे पहा, या बॉडीची लेंथ आहे एल. पण लेंथ एल बरोबर काय असेल, H2 मधून H1 मायनस केला तर एल मिळेल. जिथे H2 मायनस H1 आहे तिथे एल लिहा. H2 मायनस H1 ला एल लिहिलं तर ए एल रो इंटू जी. पण ए झाला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला जर लेंथ मल्टिप्लाय केलं तर काय मिळते, व्हॉल्यूम. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, हे व्ही रो इंटू जी. म्हणून अपथ्रस्ट काय असतो, त्याला टीएच ने सुद्धा दाखवतात. अपथ्रस्ट काय असतो, व्ही रो जी. जर तुम्हाला अपथ्रस्ट प्रूव्ह करायला सांगितलं, सहज प्रूव्ह करता येणार. काय करायचं, एक कंटेनर दाखवायचं, त्याच्यामध्ये एक बॉडी दाखवायची.
वरचा जो सरफेस आहे तो किती डेप्थला दाखवायचा H1, खालचा जो सरफेस आहे किती डेप्थला दाखवायचा H2. वरच्या लेवलला प्रेशर काढायचं. कसं प्रेशर काढणार? P0 प्लस H1 रोजी ते काढलं प्रेशर. पण आपल्याला काय काढायचं आहे? फोर्स. फोर्स काढताना प्रेशरला एरियानी मल्टिप्लाय. बघा तुम्ही जर असं करत असाल की ही प्रत्येक टर्म लक्षात ठेवायचा प्रयत्न करत असाल तर मग तर फेल्युअर काम आहे. पहिले काय काढायचं आहे? या पॉईंटचं प्रेशर. इथे 2 प्रेशर आहेत. पहिलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर ते तर असतेच प्रत्येक ठिकाणी. नंतर लिक्विडचं प्रेशर. लिक्विडचं प्रेशर कसं काढतात? एच रो जी. ही डेप्थ किती आहे? H1. मग प्रेशर किती असणार? H1 रो जी. म्हणून इथलं पहिल्या पॉईंटचं प्रेशर P0 प्लस H1 रो जी. पण फोर्स काढताना प्रेशरला एरियानी मल्टिप्लाय केला. हा एरिया असले. तसंच दुसऱ्या खालच्या बॉटम लेवलला ऍक्ट होणारं प्रेशर काढायचं. प्रेशर काढताना परत P0 प्लस H2 रो जी. परत तुम्हाला फोर्स काढायचा. फोर्स हा अपवर्ड असेल आणि हा फोर्स काढताना परत त्या प्रेशरला एरियानी मल्टिप्लाय करून टाकलं तर हा वरचा फोर्स आहे कमी आणि खालचा फोर्स आहे जास्त. त्यामुळे नेट फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शन. ज्याला तुम्ही अपथ्रस्ट म्हटलं. नेट फोर्स काढताना खालच्या फोर्समधून वरचा मायनस करून टाका. खालचा जो F2 वरचा झाला F1 मायनस करून टाकला. मायनस करताना बाकी कॅन्सल होणार. इथे काय राहणार? H2 मायनस H1. लक्ष द्या इकडे. H2 मायनस H1 म्हणजे या बॉडीची हाईट किंवा लेंथ म्हणू शकता तुम्ही. आणि मग या ए ला जर तुम्ही एल ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल? व्हॉल्यूम. सो म्हणून अपथ्रस्ट बरोबर काय मिळेल? व्ही रो जी. सो अपथ्रस्ट इक्वल टू व्ही रो जी. कळलं का? एनी प्रॉब्लेम? आता यावरच बरंचसं काही आणखी एक्सप्लेनेशन आहे पण मला वाटते ते आपण उद्या पाहू. मी तुम्हाला एक DPP देऊन टाक. हा तुम्ही ट्राय करा.